श्री स्वामी समर्थ वाटी फॅमिली दिवस किचन मराठी यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत हॉटेल स्पेशल मटणाच्या भाजीला देखील मागे सारणारी अशी डुबुक वड्याची रेसिपी. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. सर्वप्रथम आपण इथे कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे आणि आता तवा गरम करून त्यावरती तेल टाकून खोबरं, लसूण आणि अद्रक भाजून घेणार आहोत. त्याचसोबत कांदा देखील छान असा लाल रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. खोबरं भाजून झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये कांदा टाकून भाजून घेऊयात. आपला कांदा छान असा भाजून झालेला आहे. आता आपण तो बाजूला काढून घेऊयात आणि खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि अद्रक बारीक करून घेऊयात. या वाटणामध्ये छान असं पाणी ओतून आपण बारीक करून घेऊया पेस्ट तयार करून. इथे बघू शकता आपण फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता कढईमध्ये तेल टाकूयात आणि त्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकून घेऊयात. व ते छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊयात. वाटण आपल्याला इतपतच छान असं भाजायचं आहे, कारण की आपण खोबरं आणि कांदा आधीच भाजून घेतलेला होता. जास्त जर भाजला तर त्याचा स्वाद हा कडवट येईल. त्यामुळे आता आपण यामध्ये स्पायसेस टाकून घेऊयात. त्यामध्ये धना पावडर, घरकुल मसाला, लाल तिखट असे मसाले घेतलेले आहे. त्याचबरोबर काळा मसाला देखील घेतलेला आहे. आता छान असं परतवून घेऊयात. या वाटणामध्ये छान असं थोडं थोडं पाणी टाकत आपण वाटण छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊयात. वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये अर्धा तांब्या गरम केलेलं पाणी टाकूयात, जेणेकरून आपल्या भाजीची चव ही थंड पाणी टाकल्यावर जाणार नाही. आता भाजी छान अशी उकळून घेऊयात. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. व भाजी छान अशी उकळत आहे तोवर आपण इकडे डुबुक वड्याचे पीठ तयार करून घेऊयात. त्यामध्ये आपण बारीक केलेली आहे हिरवी मिरची, कोथिंबीर टाकून घेऊयात पेस्ट. त्यासोबत चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. लाल मिरची पावडर देखील टाकून घेऊयात आणि थोडीशी कसुरी मेथी देखील टाकून घेऊयात, जेणेकरून छान असा स्वाद येईल. व त्याचबरोबर एक चिमूट खाण्याचा सोडा देखील टाकून घेऊयात, जेणेकरून आपले डुबुक वडे हे छान असे जाळीदार बनतील. व ते छान असे मिक्स करून घेऊयात. व थोडं थोडं पाणी टाकत आपण स्मूथ असं बॅटर तयार करून घेऊयात. छान असं बॅटर तयार झालेलं आहे. आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बॅटर तयार करून घ्या आणि आपली भाजी छान अशी उकळलेली आहे. आता आपण यामध्ये डुबुक वडे सोडून घेऊया. लक्ष द्या, जिथे आपली भाजी उकळत आहे त्याच ठिकाणी आपण वड्याचं बॅटर हे टाकणार आहोत, जेणेकरून आपले वडे एकाला चिटकणार नाहीत. छान असे अलगदपणे उकळत्या ठिकाणी वडे टाकून घेऊयात. अशा प्रकारे मी सर्व वडे टाकून घेत आहे. इथे आपले सर्व वडे टाकून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता वडे छान असे फुलून वरती आलेले आहेत. ते आपण छान असे मिक्स करून घेऊयात.
व 7 ते 8 मिनटासाठी भाजी छान अशी शिजवून घेऊयात. इथे छान अशी आपली भाजी तयार आहे. आपली झटपट तयार होणारी व खायला एकदम टेस्टी अशी डुबुक वड्याची भाजी. घरी जर काही भाजीला नसेल तर झटपट ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी दिव्यास किचन मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.